enlighten us with his words. Please, sir. Honorable M.S. Bittaji, इंग्लिशचा फ्लो आला की इंग्लिशचाच फ्लो डोक्यात राहतो. आपल्या PR पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष इन्स्टिट्यूटचे माझे विधिमंडळाचे सहकारी प्रवीणजी पोटे, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय अरुणभाऊ वडसड, माजी खासदार आनंदरावजी गुडे, ज्यांचं अतिशय जोरदार भाषण आपण आत्ताच ऐकलं असे विधिमंडळातले आमचे सहकारी आमदार बच्चूभाऊ कडू, दिलीपभाऊ निंबोरकर, महेंद्रजी डोरे, डॉक्टर वाकडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मी पण बी इलेक्ट्रॉनिक्स पुण्याहून केलं, पण आम्हाला काही अशी तुमच्यासारखी संधी कधी त्यावेळी मिळाली नाही. कारण PR पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला अब्दुल कलामांना ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं, माशेलकरांना पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं, बोईंगचे केसकर या ठिकाणी येऊन गेले, यासारखे विजय भटकर असतील, KC थॉमस असतील, किरण बेदी असतील, काल तर मोहम्मद युनुस आणि गडकरी साहेब येऊन गेले. अशी मंडळी जर कॉलेजच्या दिवसामध्ये आम्हाला मिळाली असती तर बहुधा राजकारणात नसतो आलो. कारण सर्व प्रकारचं आयुष्यामध्ये जे स्वप्न आणि जी दृष्टी विजन मिळाली पाहिजे अशी विजन देणारी माणसं या ठिकाणी येऊन गेली आणि ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि असं पाहून असं ऐकल्यावर मला असं वाटतं की आयुष्यात बरंच काही मोठं करण्याचं स्वप्न आपण उराशी बाळगू शकतो आणि ते यशस्वी करू शकतो. आणि म्हणून मी या आपल्या संस्थेचं, इन्स्टिट्यूटचं प्रवीण भाऊ मनापासून अभिनंदन करतो. एक मोठी संधी आपण विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे. अरुण भाऊने अतिशय जोशपूर्ण भाषण केलं. बिट्टाजींचं जोशपूर्ण भाषण तो आपका होने ही वाला है. जैसे अरुण भाऊ ने कहा वैसे मैं भी बिट्टा जी को कह रहा था कि जो पहला बम विस्फोट हुआ तो उस समय वो NSA के नेशनल प्रेसिडेंट थे और NSA के ऑफिस में थे और मैं उस समय ABVP का नेशनल जनरल सेक्रेटरी था और ABVP के ऑफिस में वहीं पर 100 गज दूर हमारी ऑफिस थी और वो बम विस्फोट इतना जबरदस्त था कि कईयों के सर एक तरफ और पूरा शरीर एक तरफ, इस प्रकार का वो हादसा था. लेकिन उस स्टूडेंट मूवमेंट से बिट्टा जी आप इस प्रकार के एक बड़े मिशन को लेकर चल रहे हैं, आपको हम यहाँ सलाम करना चाहते हैं. कारण विद्यार्थी तळेमध्ये तेही होतो, मी होतो, पण ज्या प्रकारचं काम त्यांनी आज हातात घेतलंय, कारण आम्हाला राजकारण्यांना बऱ्याच वेळा सिक्युरिटी असते, पण ह्यांना जी सिक्युरिटी आहे ही सुद्धा एवढी कमी आहे. नहीं तो मैं अपना सादा, मैं विपक्ष का प्रतिपक्ष का नेता बना, नागपुर के सेशन में पिछली बार घर लौटा तो 15 पुलिस नीचे खड़े हैं. बोले ये क्या हुआ भाई, कोई मोर्चा आया क्या? नहीं, बोले अभी आपको कैबिनेट रैंक मिल गई तो आपको अभी ये इतनी सिक्योरिटी हो जाएगी. और उस समय जब दिल्ली के हादसे के बाद मैंने हाउस में चर्चा की तो RR पाटील जी ने कहा की आमच्याकडे पोलीसच कुठे आहेत की आम्ही सुरक्षा देऊ शकतो. दुसऱ्या दिवशी माझी सुरक्षा मी परत करून टाकली की तुम्ही ही सुरक्षा मुलींसाठी लावा, मला नको, मला कोणी काय करणार. तर आज बिट्टाजींना ही सुरक्षा सुद्धा अपुरी आहे. इतकं मोठं आव्हान त्यांनी पेलं आणि त्यांना ऐकायची संधी आपल्याला मिळते आहे. आपलं खरंच भाग्य आहे. पण अशा संस्था खरंच आज महाराष्ट्रात, देशात किती आहेत की जिथे खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं जातं. मला आठवतं ज्यावेळी मी विद्यार्थी चळवळीमध्ये होतो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मला विचारलं की या राज्यातली शैक्षणिक स्थिती कशी आहे, मुलांचा IQ आणि एकूण हुशारी किती आहे.
ते नंबर 1 ने जो पास होतो त्याला म्हणतो हे बघ तू इकडे, कोणाला आलं नाही उत्तर तुला तर नक्की प्रश्न विचारेल, तुला हे उत्तर आलं पाहिजे, हे प्रश्न ही उत्तर. काय साहेब सर चिंता करू नका 100% देतो. आणि ते घेऊन तो वर्गात नंबर 1 पास होणारा मुलगा घरी गेला आणि घरी गेल्यावर त्याला कळतं उद्या तर टीव्हीवर भारत पाकिस्तान वन डे क्रिकेटची मॅच आहे, मग दांडी मारलीच पाहिजे. पण नंबर 1 ने पास होणारा पोरगा तो हुशार असतो, त्याच्या शेजारी नंबर 24 ने पास होणारा मुलाला म्हणतो अरे जा तू, इन्स्पेक्टर तर बाहेरचा आहे. तो थोडी ओळखतो नंबर 1 कोण नंबर 24 कोण, कोण आहे रे नंबर 1. म्हटलं राहा उभा आणि हे 3 प्रश्न ही 3 उत्तर देऊन टाक. ठीक आहे म्हणला. एक दिवस तरी आपली कॉलर टाईट, म्हणला नंबर 1 झाला. हा वर्गात येतो, इन्स्पेक्टर येतात, प्रश्न विचारतात, कुणाला उत्तर येत नाही. आणि मग इन्स्पेक्टर म्हणतात नंबर 1 ने कोण पास होतो, बरं रे खरा नंबर 1 नव्हता, 24 नंबर वाला खरा 1 नंबर राहतो. आणि या इन्स्पेक्टर तिसरा प्रश्न आधी विचारतात, मग दुसरा आणि मग पहिला. गोंधळतो, त्याला उत्तर येत नाही. तू वर्गात नंबर 1 ने पास होतो, तुला साधी उत्तर येत नाही. तर मुलगा घाबरतो. तो इन्स्पेक्टर साहेब खरं सांगू, खरा नंबर 1 घरी टीव्हीवर मॅच बघतोय, त्याच्या ऐवजी मी आलोय. हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर त्या क्लास टीचरवर चिडतात, वर्ग शिक्षकावर. तुम्ही या वर्गाचे क्लास टीचर, तुम्हाला माहित नाही नंबर 1 कोण नंबर 24 कोण. क्लास टीचर म्हणतात इन्स्पेक्टर सर खरं सांगू, खरा क्लास टीचर घरी टीव्हीवर मॅच बघतोय, त्याच्या ऐवजी मी आलोय. तो इन्स्पेक्टर म्हणतो नशीब समजा खरा इन्स्पेक्टर नाही आला, तो घरी मॅच बघत बसलाय, तुम्ही नोकरीत गेली असती म्हणला. यातला विनोदाचा भाग सोडून द्या, पण खरं वास्तव हे आहे की ज्याला शिकायचंय त्या विद्यार्थ्याला इंटरेस्ट वाटावा असं शिक्षण आपलं आहे का. ज्यांना शिकवायचंय ते बाकी कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून शिक्षणाकडे येतात का. आणि शिक्षण नीट चाललं पाहिजे हे जे आम्ही राजकीय व्यवस्थेने पाहिलं पाहिजे. आम्ही पहिलं खातं वाटणार पाटबंधारे, मग बांधकाम, मग गृह, मग महसूल, आणि आता शेवटी एकदम कोणतरी उरके पुरके उरले की शिक्षण. या पद्धतीने शिक्षणाकडे बघण्याचा आमचाही दृष्टिकोन आहे. आणि असा जर आमचा दृष्टिकोन असेल तर खरंच या शिक्षणामधून जे विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे ते खरंच मिळतं का, हा त्यातला आमचा प्रश्न आहे. म्हणजे किती आता या डिजिटल रेव्होल्युशन झालंय, घरात चॅनल्स आली आहेत, फेसबुक आले आहेत, ब्लॉग देत आहेत. या सगळ्या माध्यमातून आज विद्यार्थी जो मोठा आहे त्याला तर बरंच काही विचार करायला लागलाय. पण या सगळ्या डिजिटल रेव्होल्युशन मध्ये 4-5 वर्षाच्या मुलांची सुद्धा विचाराची क्षमता किती वाढली आहे. तर माझा एक मित्र TCS मध्ये टाटा कन्सल्टन्सी नोकरी करतो, तो US ला राहून आला 3 महिने, आणि मी नागपूरच्या अधिवेशनाला निघून येणार म्हणून तो सकाळी लवकरच माझ्याकडे आला. घरी गेला, बॅग गिफ्ट टाकली, मुलगा उठला होता, त्याला काहीतरी आणलेलं गिफ्ट दिलं आणि माझ्याकडे आला. मग आम्ही गप्पा मारून झाल्यानंतर परत गेलो, तर त्याला जाताना मी घरी सोडायच्या घरात गेलो, तर त्याचं ते 4-5 वर्षाचं पोरग भोकांपासून रडत बसलो होतं. मी म्हटलं काय रे रडतो का, थोडं आईने मारलं. थोड्या वहिनी आल्या, सांग काकाला का मारलं. म्हटलं का रे का मारलं. नाही म्हणजे बाबाने सकाळी मला एक रिमोटवर उडणारं विमान आणून दिलं होतं, त्याचं मी चाक मोडलं, ते चाक काढलं. तर माझ्या मित्र यार कशाला चाक काढलं म्हणला. नाही बाबा म्हणलं तू मागच्या वेळी ती कार आणली होती की नाही रिमोटवर चालणारी, तिचं चाक तुटलं होतं, त्याला मी एक चाक लावलं. मग माझा मित्र म्हणला अरे पण तू आता विमानाचं चाक काढलं तर त्याला प्रॉब्लेम नाही का होणार. काय बाबा तू एवढा मोठा, विमान तर उडतं, त्याला चाकाची गरज काय. 4-4.5 वर्षाचं पोरग इतका विचार करतय आणि आम्ही त्यांना अजून काय शिकवणार. बाबा ब्लॅकशिप, जेट इंजिन. आम्हाला आमच्या या शिक्षणाच्या माध्यमातून खरंच जे त्या विद्यार्थ्याला पाहिजे, जे त्याला पुढच्या जगात जाताना त्याला आव्हान म्हणून स्वीकारायचंय. रेनबो इंग्लिश इंग्लिशचा काय फरक पडत नाही. हा इंग्लिशचं तर आज सगळं झालेलं आहे.
ज्यावेळी जगामध्ये लॅटिन भाषेचं प्रभुत्व होतं त्यावेळी इंग्लंड किती होता, पण ज्यावेळी युके अख्ख्या विश्वात सामावायला लागल्यानंतर त्याने ठरवलं आणि लॅटिन भाषेला मागे टाकून इंग्रजी उभं केलं. आपण आपलं मराठी हिंदी असं उभं करू केव्हा तरी. त्यामुळे इंग्लिश काय तर काय चिंता करायची, आणि इंग्लिश जरी येत नसलं तरी आपल्या गावागावातले शिक्षक मात्र याच्यावर चांगला उपाय काढतात. मला आठवतं एकदा बच्चू भाऊ एका खेड्यावर मी सहज गेलो होतो, तर त्या ठिकाणी काहीतरी त्या असं इंग्लिश बोलायची फॅड होतं, तर त्या वर्गामध्ये मुलं दंगा करायची होती. तर शिक्षक चिडला म्हटला कॉल गेट आउट. पोरग वर्गाच्या बाहेर गेले. आता 15 मिनिटं झाली. आता पोराला आज बोलवा वाटलं, तर आज बोलवायचं कसं माहितीच नाही. शिक्षक हुशार, ते वर्गाच्या बाहेर जातात, पोराच्या पलीकडे उभे राहतात, म्हणतात गेट आउट. पोरगावर जातात. त्यामुळे शिक्षकांना काही चिंता करायचं कारण नाही आपण त्यात. पण खरंच आपण जे शिक्षण ज्या पद्धतीचा विद्यार्थी घडणार आहे ते देतो आहोत का घोकमपट्टी, आणि घोकमपट्टी म्हणून कॉपी. हे कॉपीचं प्रमाण वाढायचं कारण काय की हे प्रश्न ही उत्तर हे पाठ करा, हे लिहा, हे लिहिलं की पास. ओपन बुक सिस्टीम आली पाहिजे. प्रश्न असे असले पाहिजेत की जे पुस्तक उघडून सुद्धा ज्याचं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना तुम्हाला विषय किती कळला हे त्याचं कळलं पाहिजे. पण आपल्याकडे घोकमपट्टी, मग कॉपी. मी ज्या इंजिनिअरिंगला होतो 3rd इयरला, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कॉपी विरोधी अभियान चालवलं होतं. तर त्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, वाईट वाटेल. त्या जिल्ह्यांमध्ये पोती भरून कॉपी मुलांच्या खिशातनं काढली जायची. आणि मग त्या जिल्ह्यात आम्ही एक कॉपी विरोधी अभियान चालवलं आणि त्यांना जाऊन सांगितलं की एक कॉपी आपण करू नका. कारण मी पुण्यात पाहिलंय, ज्यावेळी मी राहुल बजाजांकडे काहीतरी निमित्ताने देणगी मागायला गेलो आणि माझ्यावर त्या जिल्ह्यातला एक होता, कुठल्या जिल्ह्यातला, या जिल्ह्याचा. अच्छा, तू त्या जिल्ह्यातला सांगत जाऊन हो, माझ्या बजाज मध्ये त्या जिल्ह्यातल्या मुलाला नोकरी देतच नाही का. त्यांनी पेपर काढले की या जिल्ह्यातल्या कॉलेजने कशी मास कॉपी चालते ते दाखवली. आणि हे आम्ही वर्गावर्गात जाऊन सांगितलं, नाव घेऊन सांगितलं, कंपनी नाव घेऊन सांगितलं, पेपर मध्ये नाव घेऊन बातम्या घेऊन दाखवल्या. आणि त्यांना एकच म्हटलं, अरे कॉपी करण्याचा स्वभाव कोणाचा, तो माकडाचा. आपण माकड आहोत का. आणि आधी तर माकडाने कॉपी सोडली. मला आठवतं की लहानपणची आपल्याला गोष्ट माहिती आहे, टोपी विकणारा असतो, तर बाजारात जातो, टोप्या विकतो, इकडे झाडाखाली बसतो, जेवतो, झोपतो, माकड टोप्या घेऊन जातात, पान तोडतो, माकड पान तोडतात, हा काडी तोडून टाकतो, माकड काडी तोडून टाकतात, हा टोपी टाकतो, माकड टोपी टाकतात. मग व्यापारी जातो, घरून सगळ्या टोप्या घेऊन जातो. एक 20 वर्षांनी त्याचा मुलगा असाच त्या बाजारात जातो, त्या झाडाखाली येतो, झोपतो, उठतो, बघतो टोप्या गेल्या, वडिलांची गोष्ट आठवते. पान तोडून पान टाकतो, माकड पान टाकतात, काठी तोडून काठी टाकतो, माकड काठी टाकतात, हा टोपी टाकतो, माकड टोपी टाकत नाही. त्यातले एक माकड खाली म्हणजे मुस्कडच वाजवतो, तुझ्या बापाने तुला सांगितली गोष्ट तर माझ्या बापाने मला गोष्ट नाही सांगितली कारण म्हणजे. आता माकडाने जर कॉपी करणं सोडलंय तर माणसाने का कॉपी केली पाहिजे सांगा मला. पण आपल्या शिक्षणाचा अभ्यासक्रमच असा आहे की मला काय कळलं याच्यापेक्षा माझी मेमरी टेस्ट घेतली जाते. आणि ती जर स्मरणशक्तीची स्पर्धा असेल तर त्याच्यामध्ये मी सहज पास होतो. तर मला खरंच यातलं जे व्यावहारिक शिक्षण मिळालं पाहिजे ते मिळतं का नाही. आणि खरं म्हणजे आपल्या या सगळ्याच्या ऐकूच समाजा असो, इंटेलिजंट क्वोशंट, पण इक्यूचं काय, इमोशनल क्वोशंट. खरंच ज्या गोष्टी बच्चूभाऊंनी सांगितल्या, ज्या गोष्टी अरुणभाऊंनी सांगितल्या, या समजायला IQ कमी लागतो आणि EQ इमोशनल क्वोशंट जास्त लागतो. जो इमोशनल क्वोशंट आपल्या शिक्षण क्रमात आपल्याला दुर्दैवाने कुठे सापडत नाही. माझी मुलगी आता 7वी का कधीतरी 4-5 वर्षापूर्वी 3रीत होती. त्या 3री किंवा 2री असताना मला आठवतं की तिच्या शाळेमध्ये चित्रकला, हस्तकला, क्राफ्ट, ड्रॉइंग, म्युझिक याला 3-3 तास अरुणभाऊ दिले.
आणि माझी बायको म्हणली हे उपयोगी आहे, अमुक आहे. म्हणलं काय वेस्ट ऑफ टाइम आहे. म्हणली एवढा वेळ म्हणला. इथं को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आहे. मेन ऍक्टिव्हिटी तर मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, मराठी, क्राफ्ट, ड्रॉइंग वगैरे हे सगळं को करिक्युलर. आणि एकदा मी असं नागपूरच्या अधिवेशनात ज्यावेळी परत गेलो तर मला माझ्या लेकीने अन्वीने काढलेलं ड्रॉइंग दाखवलं. भाऊ मी ड्रॉइंग काढलंय, दुसरीच असेल. तर तिने आमची बिल्डिंग काढली, बिल्डिंगच्या भोवती असणारं कुंपण काढलं आणि गेटवर सिक्युरिटी वाले 2 बसले आहेत ते काढलं आणि त्याच्यामध्ये खाली काहीतरी असे शेकोटी टाईप काढलं होतं. म्हटलं अन्वी हे काय? हो ही शेकोटी आहे. तर कशासाठी? अरे हा वरती मी चंद्र काढला म्हणजे रात्र आहे. हा मग रात्री थंडी आहे, मध्ये सिक्युरिटी काकांना थंडी वाजणार नाही का म्हणून मी शेकोटी काढली. भावना कशा व्यक्त होतात त्या भावना या चित्रातून आणि ते इमोशन्स वाढवायचं काम चित्रकला करते, संगीत करतं, हस्तकला करते. पण आमच्याकडे ते को करिक्युलर जमलं तर बघा. आणि त्यामुळे इमोशनल क्वेश्चन जर आम्ही आमच्या विद्यार्थी वर्गाचा विकसित करणारच नसू तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर त्यांनी काही करावं ही बचवो आपण अपेक्षा करताना आपण पाखंडीपणा करतो. आपण खरंच त्या विद्यार्थ्यांना देतो का ती दृष्टी? आपण म्हणाल बघा अनुभव खरं आहे की दृष्टी येता येईल पण विजन जी पाहिजे तो जो बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे तो आहे. आणि मग कुठेतरी तो आम्हाला विद्यार्थी असताना वेगवेगळ्या अनुभवातून जे पाहायला मिळाला, दिसायला मिळाला. मी पण ज्या इंजिनिअरिंगला शिकत होतो सेकंड इयरला असताना मला आठवतं की मिरजेजवळ आम्हाला पाठवलं होतं विद्यार्थी परिषदेच्या शिबिराला अनुभव. आणि त्या शिबिरामध्ये मिरजेच्या जवळ म्हैसाळ नावाच्या गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी काहीतरी एक सामाजिक सार्वजनिक तलावाचं कामाचं श्रमदान आम्ही करत होतो. आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी त्या गावातल्या सगळ्या घराघरात जाऊन आम्ही काहीतरी सर्वेक्षण करायचो. ते एका सावकाराच्या घरात आम्ही जाऊन बसलो होतो. त्या सावकाराच्या घरात जाऊन बसल्यानंतर त्याला काही प्रश्न विचारायचे, या गावाचे आर्थिक व्यवहार कसे चालतात, काय चालतात, सगळी चर्चा आम्हाला करायची होती. तितक्यात त्याच्याकडे एक शेतमजूर गरीब फाटकं धोतर घालून येऊन बसला आणि तो त्या सावकाराकडे 15,000 रुपये उधारीवर मागत होता की मला व्याजावर 15,000 रुपये द्या. सावकार म्हटलं कशासाठी पाहिजे? तो माझी बायको आजारी आहे, तिला मला पुण्याच्या हॉस्पिटलला न्यायचं आहे, तिचा खर्च 15,000 रुपये होईल आणि म्हणून मला पाहिजे, नाहीतर ती वाचणार नाही. हे ऐकल्यानंतर सावकार द्यायला तयार झाला. पण तू परत कसं करणार? साहेब मी मराठीच्या आत तुमचे सगळे पैसे परत करीन, व्याजा सगळं परत करीन, पण माझी बायको वाचून मला 15,000 रुपये तुम्ही द्या. अरे पण तू परत कसे करणार? तू किती कमवतो? तर तो रोजंदारीवर त्यावेळी 32 रुपये काहीतरी मिळवत होता. ती बायको किती मिळवते? 25. ती आजारी, तिथं शेतात जात नाही. मग 32 रुपये दिवसाला तुला मिळतात आणि जे काही तुला समजा महिन्याभरात मिळत असतील त्यातून तुझं नवरा बायको 3 मुली 1 मुलगा हे सगळं संसार चालायचा कसा? आणि तू माझे पैसे परत करणार कसे? तो म्हणला सावकार साहेब मी तुमचा एक एक पैसा 3 वर्षात पूर्ण करेन. 3 वर्षात तुला कसं शक्य आहे? तू कसं परत करणार? मी माझ्या कुलदेवी शपथ घेऊन सांगतो 3 वर्षात तुमचे पैसे परत करेन. अरे पण कसे करणार? लॉटरी लागणार का? आणि त्यावेळी त्या शेत मजुरांनी जे सांगितलं त्याने माझा इमोशनल क्वेश्चन जागा केला. त्या शेत मजुराने सांगितलं की माझी सर्वात मोठी मुलगी 15 वर्षाची आहे, 3 वर्षाने ती 18 वर्षाची झाली की तिला मुंबईच्या वेश्या बाजारात 25,000ला मी विकणार आहे. आपल्या बायकोचं औषध पाण्यासाठी मुलीला वेश्या व्यवसायाला बापाला लावावं लागतं. हे ज्यावेळी बी इलेक्ट्रॉनिक्स होत असताना मी पाहतो आणि होत असताना माझं स्वप्न असतं की आपली एक IT इंडस्ट्री असावी, आपलं कुठेतरी एक मोठा उद्योग समूह असावा. आणि ज्यावेळी ह्या घटना ज्या सांगलीतले वसंतदादा पाटील त्यावेळी मुख्यमंत्री होते, कुठल्या मला पक्ष यात आणायचं नाहीये, म्हणजे ज्या जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहे त्या जिल्ह्यातल्या एका माणसाला बायकोच्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या पोरीला या मार्गाला लावावं लागतं तर मला अधिकार आहे का? इमोशनल क्वेश्चन हा अशा गोष्टींच्यातला जागा असतो. म्हणजे मला खऱ्या अर्थाने जीवनात जे दिसलं पाहिजे. आता जे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आहेत ते त्यावेळी बिहारच्या विद्यार्थी चळवळीचे प्रमुख होते आणि मी महाराष्ट्राचा प्रमुख होतो. आणि एकदा बिहारला पाटण्याला
एक अधिवेशन होतं म्हणून आम्ही गेलो होतो. ती पाटण्याला जाणारी ट्रेन कधीच वेळेत जात नाही. ती नेहमी उशिरा, तर पहाटे 2:30-3ला गेली. 2:30-3ला तिथे गेल्यानंतर आम्ही स्टेशनला उतरलो आणि उतरल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिथे सायकल रिक्षा जी आहे ती माणूसच ओढतो. म्हणजे आपल्या इथे काही ठिकाणी आधी होती, आता बहुधा नाही आहेत. बाकी ऑटो रिक्षा वगैरे आता आले. ही 82-84 ची घटना मी सांगतो. तर सायकल रिक्षात तो रिक्षावाला होता, तर तो ओढणार, आम्ही बसायचं आणि सामान घेऊन त्यातून निघायचं. आम्ही निघालो तर वाटेत चहाची टपरी लागली. ते सुशील मोदी म्हटलं की चलो चलो चाय पियेंगे. थंडी तर होतीच आणि मग चहा प्यायला आम्ही थांबलो. आम्ही दोघं आत गेलो टपरीमध्ये. आम्ही त्या रिक्षावाल्याला बोलवलं, तू पण ये. तो यायला तयार नाही. आग्रह केला, तू पण ये. बिहारमध्ये जातपात खूप आहे म्हणून सुशील मोदीच्या खांद्यावर हात ठेवला आणि चल भैया कुछ नहीं होता, साथ चाय पियेंगे. तो आत आला. आमच्या तिघांसमोर चहाचे कप आले आणि कप लगेच गरम गरम चहा प्यायला मी सुरुवात केली. तो रिक्षावाला चहाचा कप ओठाला लावायला तयार नव्हता. पुन्हा आग्रह केल्यानंतर त्याने कप ओठाजवळ आणण्याच्या हाताचा कप गळून पडला. तो रिक्षावाला म्हणला, मैं चाय नहीं पी पाऊंगा. काय झालं काय? बोला, साहब जी मेरे 19 साल के बच्चे की घर में मौत हुई है, दवाई के लिए पैसा नहीं था, उसका अंतिम संस्कार तो अच्छी तरह से करो. बीवी ने बोला, 2-4 साइकिल के चक्कर लगाओ, जो पैसे आएंगे उससे हमारे बेटे को अच्छी तरह विदा करें. हे जर वास्तव असेल तर खरंच आपण इंजिनियर होतो, आपण डॉक्टर होतो, आपण उद्योगपती होतो. तर मग आपलं कर्तव्य, आपलं प्राथमिकता आपल्या आयुष्यात काय राहणार? करिअर तर इंजिनिअरिंगचं आहे, चांगलं आहे, आवश्यक आहे, ते केलं पाहिजे, त्यात पुढेही गेलं पाहिजे. पण ते करत असताना आपली दृष्टी यातली काय असणार, आपली विजन त्याच्यामध्ये काय असणार, हे त्यातलं महत्व आहे. कारण सध्या दिल्लीच्या घटनेचा सगळीकडे उल्लेख होतोय. दिल्लीतली जी अतिशय अमानुष, आपल्याला लाज वाटत की आपल्या भारतात ही घटना होते. किळस यावी, स्वतःची मान शर्मेने, त्यांनी केलं ते शर्मेने जाते, आपल्याला लाज वाटते. आणि अशा देशात, ज्या देशात स्वामी विवेकानंदची आपण परवा 150वी जयंती केली, स्वामीजींची अतिशय चांगली रांगोळी आहे. ज्या देशाने जगाला चारित्र्याचे धडे दिले, स्वामीजी अमेरिकेत गेले होते, त्यांचे प्रख्यात भाषण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर ते असे आपले भगवे वस्त्र घालून रस्त्यावर चालले होते. त्या मागे एक अमेरिकन पती पत्नी होती. तर ते भगवे ढिलेढाले वस्त्र पाहिल्यानंतर अमेरिकन पत्नी आपल्या पतीला म्हणते, सी दॅट जेंटलमॅन हाऊ अगली ही लुक्स. तो सभ्यग्रस्त बघा कसा गबाळा दिसतोय. सी दॅट जेंटलमॅन हाऊ अगली ही लुक्स. हे ऐकल्या स्वामीजी मागे वळून म्हणतात, Sister, I come from the nation India, where character makes the man gentle. I come from the nation India, where character makes the man gentle, and I'm in the country America, where tailors make the gentleman. पण हे अभिमानाने सांगावं असं आज चित्र त्या अमेरिकेतला कोणी भेटला तर तुम्ही सांगायची हिम्मत कराल का? कळलं म्हणलं. केवळ फेसबुकवर त्याची एखादी प्रतिक्रिया टाकली, एखादा SMS केला, यातनं आपलं कर्तव्य भागत नाही. मी माझ्या आयुष्यात, माझ्या घरात माझ्या बहिणीला, माझ्या पत्नीला, माझ्या आईला स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीला सन्मान समान देणार का, हे जो ठरवेल तो खऱ्या अर्थाने त्या दिल्लीतल्या तरुणीला श्रद्धांजली देणारा ठरेल. नाही तर बोलाचा बात ही बोलाची कडी. इमोशनल सिनेमे तर अमिताभ बच्चनची आपण पाहतो, त्यावेळी बरं वाटतं. पण जर प्रामाणिकपणे त्या दिल्लीतल्या जर तरुणीला, आपल्याला इथे बसलेल्याला जर श्रद्धांजली द्यायची असेल, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सन्मानाने ट्रीट करा. तिच्यात कर्तृत्व आहे, क्षमता आहे, तिला समानतेची, सन्मानाची भूमिका आपल्या मनात आणणं ही त्या तरुणीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. आणि ती आपण देणार आहोत का ते महत्वाचं. आणि त्यामुळे या इमोशनल क्वेश्चन मधून आपल्या मनात, आपल्या कल्पनेत जो निर्माण होतो, ती माझी सुखाची कल्पना काय आहे,
इंजिनियर होणं, इंडस्ट्री टाकणं, पैसे कमावणं, ऑडी गाडी असली पाहिजे, 4 चांगल्या गाड्या असल्या पाहिजे, असल्याच पाहिजे, त्यात काही वाईट काहीच नाही. पण माझं सुख त्याच्यात आहे का? कारण शेवटी सुखाची कल्पना ही अतिशय बदलती असते. अमुकच गोष्टी सुख आहे, हे मिळालं की अजून, हे मिळालं की अजून, हे मिळालं की अजून. मी ती आपली अजून एक लहानपणची गोष्ट सांगितली. दगड फोडणारा जो असतो तो दगड फोडायला जातो तर प्रचंड ऊन तळपत असतं. त्या दगड फोडायला काय वाटतं की आपण सूर्य झालं पाहिजे. काय प्रभावी आहे बघ, एकदम चमकतोय. तो सूर्य होतो. सूर्य पण तळपतो, त्याला बरं वाटतं. पण पावसाळ्यामध्ये ढग येतात समोर. ढग आल्यानं वाटतं का उपयोग, ढगाने आपण झाकोळले गेलो आहोत. आपण खरं वरुणराज झालं पाहिजे. वरुणराज होतो, प्रचंड कोसळतो नदी नाल्यात वगैरे. पण जे पावसाळ्यात थेंब दगडावर कोसळतात, म्हणलं काय अर्थ आहे, दगडच श्रेष्ठ आहे म्हणला. शेवटी आपले थेंब तोच तोडतोय, दगड होतो. दगड फोडणारा येतो, तर हा श्रेष्ठ आहे म्हणला. अशी सुखाची कल्पना जी आहे ती सारखी बदल, हे मिळालं की ते की ते, आणि पुन्हा शेवटी आहे तिकडे आपण येतो. पण खरी सुखाची कल्पना आपल्याला कळण्याची, आपल्याला उमगण्याची गरज आहे. मला काय पाहिजे, माझं आयुष्यात माझं सुख कशात आहे, आणि माझं सुख कशात आहे. जर त्या टॉल्स्टॉयच्या गोष्टी म्हटलं, एका माणसाला प्रचंड श्रीमंत व्हायचं असतं, प्रचंड पैसे कमवायचे असतात. आणि पैसे कमवणं म्हणजे काय, भरपूर जमिनी घेणं. तो देवाची आराधना करतो, देव प्रसन्न, गोष्टीचं देव लगेच प्रसन्न होतात. देव प्रसन्न होतो आणि म्हणतो की मला श्रीमंत व्हायचं आहे. तर देव म्हणतो, हे बाय काम कर, आता वाजलेत पहाटेचे 2. सूर्योदय झाला रे झाला की तू धावायला सुरुवात कर. सूर्यास्ताला जिथपर्यंत पोचशील ती सगळी जमीन पदाक्रांत तुझी. हा 2 पासून झोपतच नाही, सारखा दांड आला का सूर्य, आला बाहेर बघायला. आणि सूर्योदय झालेला जो धावायला सुरुवात करतो, दमतो, पाणी प्यायला थांबू नको, पुन्हा 4 पावलं कमी होतील. जेवायला थांबायचं वाटतं, भूक पण थांबत नाही, पुन्हा तेवढा जमीन वाया जाईल. धावत राहतो आणि शेवटी 5:30-6ला सूर्यास्ताच्या वेळी ज्या ठिकाणी पोहोचतो तिथे थांबतो, तो कोसळतोच. आसपासचे लोक जरा हलवायला लागतात, पण दिवसभर झालेले श्रम, धावणं, न खाणं, न पिणं, पाणी नाही, त्यामुळे तो मृत पावलेला असतो. ती लोक त्याला उचलतात आणि 5.5 फूट खड्ड्यामध्ये त्याला पुरतात. माणसाला गरज 5.5 फूट खड्ड्याचीच आहे, त्याहून जास्त किती धावून काही होणार नाही, असं टॉल्स्टॉय सांगतो. म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने माझं सुख कशात आहे, आणि शेवटी सुख हे मनावर अवलंबून आहे. मी काय समजतो, मला कशात सुख वाटतं, माझं मन काय सांगतं. आणि मन हे नेहमीच एका रिलेटिव्हिटी मध्ये जात असतं. आपण इंजिनियर आहोत. नालाडो में जब हॉस्टेल में राया होतो, और शायद आपको हिंदी मराठी समझ में आते बेटा जी, मैं हॉस्टल में जब रहने के लिए था, मैं रहने था, मैं कह रहा हूँ कि सुख प्राप्त करने के लिए अपना मन जो होता है वो हर बार रिलेटिवली उसका सोच करता है. मैं हॉस्टल में था और हॉस्टल में मेरा जो रूम पार्टनर था, हम दोनों एक क्लास में थे, और मैं प्रैक्टिकल करके जब वापस लौटा तो उसके पहले एक आधा घंटा मेरा काम हुआ, तो मैं तुरंत रूम पर आ गया और वो काम खत्म करके अपना प्रैक्टिकल आधे घंटे बाद निकला तो धुआंधार बारिश शुरू हो गई, और इतनी जोरदार बारिश हो गई पूरा भीग गया. तो कमरे में आते आते उसने बारिश को माँ बहन की गाली चालू कर दी. उसको ये टाइम मिलना है कि ये गया, मेरा वर्क गया, फलाना ढमकाना. बोला अभी तो भीग तो गए, अब ऐसा करो, मैंने पानी गर्म करने रखा है, जाके गर्म पानी से नहा लो. और वो नहाने गया तो बाहर मैंने 2 कप कॉफी गर्म करने के लिए रखी, और बाहर हमारे हॉस्टल के रूम में बालकनी में 2 कुर्सियां डाली, और वो नहाने के आने के बाद गर्म कॉफी और पीछे मैंने गुलाम अली की गजल लगाई. और वो गजल सुनते सुनते कॉफी और बाहर बारिश हो रही है, तो जो दोस्त मेरे को गाली देते आया था ये बारिश को, बोला तावड्या हा मस्त माहोल आहे रे म्हणला. अरे म्हटलं 15 मिनिट पहिले काय झालं होतं याला. शेवटी आपलं मन हे रिलेटिव्ह आहे, त्यामुळे सुख हे शाश्वत नाही. आपलं मन हे रिलेटिव्ह असल्यामुळे आपल्याला त्यातली खऱ्या अर्थाने आपलं सुख, आपण कुठे आहोत, काय आहोत, कशात आहोत. बच्चूभाऊला त्यांचं सुख त्यांचं लग्नाला
अशा पद्धतीने लग्न करण्यात ज्यातून जे आनंदी होत नाहीत त्यांना आनंदी करण्यात त्यांनी काम केलं. आयुष्यभर त्यांचं ते लग्नाचं सुख, ती सगळी फिजिकली चॅलेंज जी आहेत ती माणसं लक्षात ठेवतील. कारण शेवटी आपल्या मला त्याच्या आनंदात मला आनंद आहे. त्याच्या वेदना झाली की मला वेदना होते आणि त्याची वेदना जर मी शमवली तर मला आनंद होतो, तर मला सुख मिळतं. ही सुखाची कल्पना मला असं वाटतं आपण आपल्या अंगी बाणवणार आहोत का. आणि शेवटी एवढंच त्यातलं सांगेन की हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण मला अनेक वेळा विचारतात की तू कमी वयामध्ये राजकारणामध्ये इतका यशस्वी कसा झाला. त्यात संघ विद्यार्थी परिषद संस्कार आहेत की नाही तर आहेतच, पण त्यावर 3 माझे फंड आहेत आपल्या भाषेतले. फंडा ना, फंड 3 फंडा काय तर पहिला फंडा जगात शाणे 2, तू आणि मी, त्यातल्या त्यात मीच, हे समजून मी काम करतो. का अनेक वेळा असं होतं की वर्गात काहीतरी लेक्चररने विचारलं, मला उत्तर यायचं पण बरोबर का चूक, बरोबर का चूक माहिती नाही, मी गप्प बसायचो. आणि तेच उत्तर वर्गात मी पहिल्या येणाऱ्याने दिलं की अरे व्हॉट अ ब्रिलियंट चॅप. म्हटलं मी पण ब्रिलियंट होतो पण घाबरत होतो. त्या दिवशी ठरवलं चूक झालं तरी चालेल, जगात शाणे 2, तू आणि मी, त्यातल्या मीच. दुसरं, काल आपल्या नरेंद्र जाधवांनी काही म्हणी सांगितलं की नाही चुकीच्या, त्यातली अजून एक म्हण वाढून सांगतो तुम्हाला. कुठली, अंतरून पाहून हातपाय पसरा. ही म्हण आहे की नाही, ऐकायला चांगली वाटते पण ही म्हण खोटी आहे. ज्याला आयुष्यात काही करायचं नाही, काय करणार, माझ्या घरात राजकारणात कोण आहे, माझ्या घरात इंजिनिअरिंगला कोण आहे, मला जमणार आहे का, एवढंच आहे का, रडणाऱ्यांसाठी ती म्हण चांगली. हातपाय पाहून, अंतरून पाहून हातपाय पसरा, ही म्हण खोटी आहे. माझं म्हणणं आहे हातपाय पसरा, तेवढं अंतरून गोळा करायची हिम्मत ठेवा, अंतरून गोळा होत. आणि तिसरा फंडा आहे तो हिंदी सिनेमा डायलॉग है, जहां दुनिया की सोच खत्म होती है वहां मेरी शुरू होती है. असं आहे की बाकी लाखो इंजिनियर होणारच आहेत ना, त्यांना बाकी सटरफटर कामं करू दे रोजची. मी असं काहीतरी आयुष्यात करेन की जे बाकी कोणी करणार नाही. एक इन्स्टिट्यूट, अनेक कॉलेज शाळा उघडतात, पण प्रवीण भाऊ पोटेसारखी एक अशी इन्स्टिट्यूट उभी करू की जी खऱ्या अर्थाने इतरांना सुद्धा आदर्श त्यातली वाटू शकते. अशा पद्धतीचं काम आपण करून दाखवलं पाहिजे. आणि ही सगळी युवा शक्ती आहे प्रवीण भाऊ, ही युवा शक्ती खऱ्या अर्थाने आत्महत्याग्रस्त, सगळ्यात जास्त आत्महत्या होणाऱ्या अमरावतीला वरदान मी समजतो. यालाच आपण नीट चॅनलाइज केलं. असं आहे की नायगरा फॉल बघायला आम्ही ते गेलो होतो, बघायला ना युएसला आमच्या सिस्टमला गेलो होतो. तर नायगरा फॉलच्या इथे आम्ही उभे होतो, त्यावेळी तो धबधबा पाहून इतकं बरं वाटलं. माझ्या बाजूला एक माणूस होता, काय पाणी वाया चाललंय म्हणला. म्हणजे दुधाचा व्यवसाय असावा, कारण पाणी वाया जाते तर दुःख दूधवाल्याला जास्त असतं, हो की नाही, तर त्याला भरायचं असतं. शेवटी युवा शक्ती आहे, युवकांची ताकद आहे. आणि हे धबधब्यातलं पाणी ज्यावेळी तुम्ही एखाद्या विद्युत ऊर्जा निर्मितीला वापरतात, ते गावाच्या गाव, शहराच्या शहर प्रकाशमान होतात. ही युवकांची ऊर्जा आहे. आणि म्हणून म्हटलं जातं कि सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, तूफान से टकराता है उसे नौजवान कहते हैं. आणि अशा नौजवानांची फौज या देशात वाटेल ते बदल करू शकेल जर त्याला त्याचा इमोशनल क्वेश्चन सापडला तर. आणि तो अशा यातून नक्की सापडेल हा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, sir, for your inspiring words. They would not only help us all for achieving success in our life, but also help us all to raise our emotional quotient as well as discharge our duties towards the society. Thank you once again, sir. I now request Honorable Mr. M.S. Bitta to felicitate our student coordinators of Techlons 2013, Mr. Shantanu Nandurkar and Kaushal Thakre. Please, sir.
Thank you, sir. All the participants of Decathlons, once again be alert as we are now going to again begin with the prize distribution. I call upon Ms. Gunjan Kode